शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनम् योगिनं माधवानन्दम् सोऽहं रूपं नमाम्यहम्। हरि ओम 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 हरि ओम। नित्यपाठामध्ये आपण प्रत्येक विभागामध्ये काही ना काहीतरी पाहतो. मागच्या वेळेला बघितलं होतं की क्रमयोग. तर हा जो विभाग आहे या विभागामध्ये आज आपण बघितलं ते काही महान श्लोक आहेत. त्याच्यामध्ये सगळेच आपण 125 श्लोक जे आहेत ते 700 श्लोकांच्या वरनं सिलेक्ट केलेले आहेत. त्यामुळे ते सगळेच विशेष श्लोक आहेत. पण त्यात काही अजूनही विशेष आहेत. त्यातला हा ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् पराम शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये ईश्वर आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. सर्व धर्म आणि हिंदू धर्म याच्यामध्ये असलेला मुख्य फरक हा आहे की ईश्वर कुठेतरी आकाशाच्या मध्ये कोपऱ्यामध्ये बसून सगळ्या जगाचं नियंत्रण करतो, अशी बहुतेक धर्मांची कल्पना आहे. आकाशात तो आहे असं सगळ्यांना वाटत असतं, यात काही शंकाच नाही. क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्ही मॅच पाहताना जर कुठल्या बॉलरने कुणाला आउट केलं तर तो नेहमी वरती पाहतो. कुठेतरी तो वरती आहे, आपल्यापासून लांब आहे, अशी सर्व धर्मांची कल्पना आहे. हिंदू धर्माच्या एका पातळीमध्ये सुद्धा ती कल्पना आहेच आहे. म्हणजे असं नाही की हिंदू धर्म त्याला अपवाद आहे. स्वर्गामध्ये आहे, वैकुंठामध्ये आहे. स्वर्गात नसतात जनरली मोठे मोठे देव. ते स्वर्गात ऍडमिनिस्ट्रेशन चालतं, इंद्र वगैरे लोकांना. त्यामुळे वैकुंठ, कैलास, सत्यलोक वगैरे अशा ठिकाणी हे लोक राहतात, देव निरनिराळे. मग ते सगळे वरतीच कुठेतरी आकाशात आहे. या सगळ्या पुराण कल्पना आहेत. कारण पुराण आणि
उपनिषदांचं ज्ञान म्हणजे मुख्य ज्ञान जे आहे ते भारतीय तत्वज्ञानाच्या मध्ये कुठून आलं असेल तर उपनिषद आहे, ओरिजिन. मग त्याच्यानंतर भगवद्गीता, सगळ्या उपनिषदांचं सार. त्या दोन ठिकाणी फरक आहे. त्या उपनिषदामध्ये कधी कधी स्वर्गकल्पनेचं कल्पना केलेली पण आहे, नाही असं नाही आहे. कारण शेवटी त्या काळामध्ये यज्ञसंस्था विलक्षण प्रबळ होती. त्या गोष्टींचा थोडासा पगडा होताच त्याच्यामध्ये. पण तरी फारसं या गोष्टींना महत्त्व नाही. ज्यावेळेला त्या उपनिषदांच्या सुरुवात करतानाच्या ज्या काही कथा असतात त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कधी कधी त्याचा उल्लेख आहे, पण मुख्यतः सगळं तत्वस्वरूपच आहे उपनिषद. त्याच्यावरून भगवद्गीता. म्हणून देवाची कल्पना जी आहे ते कुठेतरी एका ठिकाणी बसलेलं आहे आणि सगळ्या पृथ्वीवरती राज्य करतो, सत्ता चालवतो वगैरे, असं जे सगळ्या धर्माच्या मध्ये त्याच्या पलीकडे अजून जाऊन ईश्वर सर्व ठिकाणी आहे, ही हिंदू धर्माच्या मध्ये असलेली मुख्य धारणा आहे की कुठं तो नाही असं नाही. त्या एका ठिकाणी त्याचं केंद्र आहे आणि तो तिथून काही करतोय असं नाही. इतकंच नव्हे तर त्याला कोणचंही घर नाही, अशा प्रकारची एक भक्तीची भूमिका सुद्धा अनिकेत असं नाव आहे. अनिकेत स्थिरमती, भक्ताचं पण वर्णन आहे, भगवंतांचं पण वर्णन आहे. अनिकेत हे त्याचं नाव आहे. अनिकेत म्हणजे ज्याला कुठलंही घर नाही आहे, म्हणजे अमुक एका ठिकाणी तो राहतो असं नाही, असं त्याचा अर्थ. सर्व ठिकाणी आहे. संतांनी ते सोप्या भाषेमध्ये प्रकट केलंय. जगी हिंडतो जो अणु रेणू काही, रीता ठावया राघवे वेळ नाही. म्हणजे सर्वत्र आहे. सर्वत्र असलं तरी देखील त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर कुठं घ्यायचा? कारण सर्वत्र आहे असं म्हटल्यानंतर त्याचा काही अनुभव येत नाही, किंवा प्रत्येक ठिकाणी तो आहे, प्रत्येक ठिकाणी तो आहे. याच्यामध्ये अनुभव घेण्याचा काहीतरी एक नक्की शास्त्र असलं पाहिजे, आणि ते शास्त्र ते कुठं आहे ते मात्र भगवद्गीतेमध्ये विशेषत्वाने चांगल्या रीतीने प्रकट झालेलं आहे. ईश्वर सर्व भूतानां हृदयेश्वर्जुन तिष्ठती. याच्या बाबतीमध्ये चिन्मयानंद स्वामींनी असं म्हटलेलं आहे की ईश्वराचं वर्णन अनेक ठिकाणी आलेलं आहे, बट हिज लोकल ॲड्रेस इज गिवन हिअर. की तो कुठं आहे नक्की. सगळ्यांच्या हृदयात आहे असं म्हटल्यानंतर प्रत्येकाला हृदय म्हटल्यानंतर इथं आपला हात जातो, हृदयामध्ये आहे असं. ते तर हृदय आहेच आहे, म्हणजे त्यात काही शंका नाही. पण हृदय हा शब्द इथं अंतःकरण या अर्थाने वापरलेला. अंतःकरणामध्ये आहे प्रत्येकाच्या. ईश्वर सर्वभूतानां हृदयेश्वर्जुन तिष्ठती. भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. म्हणून हृदय किंवा अंतःकरण या शब्दांचे अर्थ ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याचं नक्की स्थान कुठे. ऋत या शब्दाचा अर्थ पोकळी असा आहे.
त्या हृदय या शब्दाचा अर्थ हृदय गुहा, हृदय गुंफा वगैरे असं म्हटलं जातं. योगाच्या दृष्टीने चिदाकाश, मस्तकाकाश, हृदयाकाश, मूर्ध्न्याकाश हे सगळे या भागाला म्हटलं जातं. फिजिकल ऑर्गन हार्ट याच्यामध्ये तो आहे, सगळीकडेच आहे, त्यामुळे तिथं तो असणारच आहे. पण अनुभव घेण्याचा जो भाग आहे तो मात्र तिथं नाहीये. कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या मस्तकामध्ये चालतात हे लक्षात घेतलं पाहिजे, सायन्स या दृष्टीने. मी आपल्या एखादी भावना होते ती सुद्धा मस्तकातच होते खरं सांगायचं तर. मस्तकामध्येच ज्या ठिकाणी आपण लक्ष केंद्रित करत असतो या ठिकाणी ईश्वर कुठे आहे? सर्वत्र आहे, त्याच्यात काही शंका नाही. किंवा काही भागात ईश्वर नाही आहे वगैरे असं काही नाहीये. उदाहरणार्थ सासूबाईंमध्ये ईश्वर नाही आहे असं एका मुलीने सांगितलं होतं की सर्वत्र मानायला मी तयार आहे पण फक्त त्यांच्यामध्ये नाही मानायला तयार. प्रिन्सिपली असं नसतं, प्रिन्सिपली सर्वत्र आहे. त्याप्रमाणे तुम्ही हे हृदय म्हणाल तर इथं पण ईश्वर आहे, पण अनुभूती जिथं घ्यायची. कारण की पुढचा श्लोक काय सांगतो? तमेव शरणम गच्छ, त्याला तू शरण जा. तमेव शरणम गच्छ याचा अर्थ त्यालाच, तम एव, त्यालाच, त्याला तू शरण जा असं लूज विधान केलेलं नाहीये, त्यालाच शरण जा. आपल्यामध्ये असलेलं जे आत्मतत्व एका ठिकाणी स्वच्छ म्हणून टाकलं की अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थिता. वेगवेगळ्या महापुरुषांची भगवद्गीतेमधले वेगवेगळे श्लोक हे आवडते होते. जसं विवेकानंदांचं क्लैब्यम मास्मगम पार्थ नैतत्वयी उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्व उत्तिष्ठ परंतप. हे क्षुद्र हृदय दौर्बल्य टाकून दे. त्यांचं व्यक्तिमत्व तसं होतं. इतके आघात त्यांच्यावर झाले, बापरे, कल्पनेच्या बाहेर. निरनिराळ्या लोकांनी इतकं भंडावून सोडलं. किती लोकांशी एका वेळेला ते लढत होते. मिशनरी लोक त्यांच्याच देशामध्ये, इतर विद्वान, त्याच्यानंतर इथून भारतातून तिकडे गेलेले शाणे लोक, ब्राह्मो समाजाचे वगैरे, ज्यांनी त्यांची बदनामी करण्याचा घाट घालून वाटेल तशी बदनामी करायचा प्रयत्न केला. असे अनेक लोक, कित्येक धर्माभिमानी लोक, या सगळ्यांच्या विरुद्ध विवेकानंद एकटे लढत होते त्यावेळेला. पण ते कसे लढू शकले याचं आश्चर्य आपल्याला वाटतं. कारण लढण्याची भूमिकाच नव्हती त्यांची. लढत ते लोक होते, हे काही लढतच नव्हते. हे फक्त तत्वकायदे सांगत होते, फिनिश. आता न्यूटननी तत्व सांगितल्यानंतर कुणी त्याच्या विरुद्ध जर उभा राहिला तर न्यूटन काय त्याच्याशी लढणार थोडाच आहे, तत्व सांगणार कला. रिएक्शन is equal and opposite to action. Action is opposite and equal to reaction. आता तुम्ही लढा, काही झालं तरी प्रिन्सिपल चेंज होणार नाही. त्यावेळी कल्पना करू नकोस की काय होणार आहे, किती लोक माझ्या अंगावर, काय नाही. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्व उत्तिष्ठ परंतप, ज्याचं स्वतःच ते उदाहरण होते. कल्पनाच करायची नाही, समोर असेल, डील विथ दॅट, फिनिश. एकदम बरोबर वाटतं आपल्याला, पण आपण असं वागत नाही. आपल्याला फक्त ते बरोबर वाटतं. समोर असेल त्याशी डील करायचंय, प्रेझेंटमध्ये राहा.
हे सगळं विवेकानंदांनी जगून दाखवलं बरं. नाही 39व्या वर्षात एवढं वाङ्मय आणि एवढं कार्य एखादा माणूस करू शकेल, अशक्य कोटीतली गोष्ट आहे. विवेकानंदांचं ते अद्वितीय असंच म्हणायला लागेल, ते सगळं कार्य त्या काळातलं. इथं भारतात आल्यानंतर सुद्धा त्यांना काही त्रास कमी दिला नाही, लोकांनी भरपूर त्रास दिला. त्या सगळ्या गोष्टी फारशा प्रोजेक्ट केले गेलेले नाही आहेत. त्यामुळे असं वाटतं की असं दैदिप्यमान चरित्रच फक्त डोळ्यासमोर आहे, पण संघर्ष किती होता याची आपल्याला कल्पना येत नाही. ते जरूर वाचायला पाहिजे. पण त्यांचं जे वाक्य होतं की लैभ्य मास्म गम पार्थ, नामर्दपणा करू नकोस. लोकमान्य टिळकांचं वाक्य कर्मण्येव अधिकार असते, कर्मणी एव अधिकार राहते. तुला कर्मावरतीच अधिकार आहे, फळावरती अधिकार नाही. कर्मण्येव अधिकार असते. जन्मभर जगून दाखवलं या लोकांनी ते. आणि रमण महर्षींचं सगळ्यात आवडतं वाक्य कुठलं होतं तर अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थिता. मी सर्व भूतमात्रांमध्ये आत्मरूपाने आहे. हे रमण महर्षींचं सगळ्यात आवडता श्लोक होता. ज्ञानप्रधान होतं व्यक्तिमत्व. जन्मभर फाइंड आउट हू एम आय ही मध्यवर्ती अशी साधना, बिंग विथ द सेल्फ, बी सेल्फ, अशा प्रकारचं एकंदर अप्रोच, डायरेक्ट तत्वज्ञानाशी असलेला अप्रोच. तर त्यांचं ते वाक्य होतं की मी आत्मरूपाने सगळ्यांच्या मध्ये आहे, सर्व भूतमात्रांच्या मध्ये. पण इथे सांगितलं की मी ईश्वर सर्व भूताना हृदयेषु तिष्ठती, सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. हृदय हा शब्द अंतःकरणी या अर्थानेच घ्यायला पाहिजे. फिजिकल ऑर्गन हार्ट असं घेतला तरी चालेल, काही हरकत नाहीये. परंतु शेवटी अनुभूतीशास्त्र एक वेगळंच आहे आणि त्या अनुभूतीशास्त्रामध्ये तुम्हाला याच भागामध्ये लक्ष केंद्रित करावं लागतं. कारण मेंदू या भागामध्ये असल्यामुळे सगळ्या जाणीवा, सगळ्या संवेदना, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणीच अनुभवाला येतात. एखाद्या विशिष्ट वयामध्ये कुणाला तरी पाहिल्यानंतर छातीत धडधड होते, त्याचं कारण पण इथंच आहे. एंडोक्राइन ग्लँडचं सिक्रेशन डायरेक्ट रक्तामध्ये जातं आणि त्याचा परिणाम म्हणून तुमच्या रेट ऑफ ब्लड फ्लो हा चेंज होतो. आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की इथं काहीतरी होतंय. इथं काही होत नाही. पहिल्यांदा इथं होतं, मग इकडं होतं. म्हणून हृदय या शब्दाचा अर्थ हृदय गुहा, हृदयाकाश, मूर्ध्याकाश असं जे योगशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की कुठं लक्ष केंद्रित करा, भ्रूमध्याच्या पाशी लक्ष केंद्रित करा. भगवद्गीता तेच सांगते. तुम्ही कुठेही करायचा प्रयत्न करा, फायनली तिथंच जाणार. कारण की शेवटी इंटेलेक्च्युअल प्रोसेस आहे आणि इंटेलेक्च्युअल प्रोसेस असल्यामुळे तुम्ही इकडं तिकडं कुठेही केलं तरी देखील फायनल तिथंच जाणार. तू म्हणलं मी गुडघ्यावरती लक्ष केंद्रित करतो, कर, काय हरकत नाही. करता 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 ते तिथंच जाणार. कारण की जिथं प्रोसेस असते लक्ष केंद्रित करण्याची, त्याच ठिकाणी ते जातं. आता काही लोक नाकाच्या शेंड्यावरती, असं काही काही ठिकाणी आहे की नाकाच्या शेंड्यावरती लक्ष केंद्रित करायचं. खूप त्रासदायक असतं, तुम्ही करून बघा. ते वैतागवाडी शेवटी काय करायचंय, हे फायनली फोकसिंग ऑन सेल्फ करायचंय. हे आम्ही विसरून जाऊन इकडंच करू का तिकडंच करू. तर त्याच्यावरती गुरुदेव रानडेंनी सांगितलं, इट इज नायदर
tip of nose nor top of nose. It is the center of perception where you need to focus the attention. जाणीवेचं केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्ही लक्ष केंद्रित करा. हे जे जाणीवेचं केंद्र याला हृदय असं म्हटलं. ईश्वर तिथं अनुभवाला येतो याचा अर्थ इतरत्र सर्वत्र आहे, प्रत्येक ठिकाणी आहे, सगळं ठीक आहे, पण तुम्हाला त्या प्रत्येक ठिकाणी तो दिसत नाही. एका युवकांचा सत्संग असतो, त्यामध्ये एका पोराने प्रश्न विचारला होता की हिरण्यकश्यपूने खांबावरती लात मारून देव काढला, तर हे सगळं ध्यानबिन करत बसण्यापेक्षा ही सोपी पद्धत नाही का? मुलांचा प्रश्न ऍक्च्युअल जेन्युइन असतात. मी म्हटलं तू करून बघला हात मारणं वगैरे. एक म्हणजे हिरण्यकश्यपू इतका पूर्ण अविश्वास पाहिजे किंवा प्रल्हादा इतका पूर्ण विश्वास पाहिजे. आमच्याकडे दोन्ही नसतं, आम्ही मध्ये असतो कुठेतरी. आणि लाथा मारत बसण्यापेक्षा जास्ती सोपा मार्ग आहे मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करणे. हा जो मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करण्याचा मार्ग आहे, जिथं जाणीवेचं केंद्र आहे त्याला हृदय असं म्हटलं. मग ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति याचा अर्थ हृदय, याचा अर्थ जाणीवेचं केंद्र. हे अगदी पक्क लक्षात ठेवायचं. कोणीही विचारू देत आणि तुम्हाला 0 मार्क दिले तरी चालतील, काही बिघडत नाही. कारण की सत्य हे आहे, कुठं नाही आहे असं जागाच नाही, ईश्वर नाही अशी जागा नाही. पण जर अनुभव घ्यायचा असेल तर ते जाणीवेच्या केंद्रापाशीच अनुभव घेता येईल. आणि त्या हृदय म्हटलेलं आहे ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. आणि पुढच्या श्लोकात म्हटलं त्यालाच तू शरण जा. आत्मतत्व, त्याला तू शरण जा. कोण जाणार शरण? पर्सनॅलिटी सेल्फ. सगळे उद्योग कोण करतं? पर्सनॅलिटी सेल्फच करतो उद्योग. ईश्वर करतच नाही हा उद्योग. ईश्वर कुठे ध्यान करतोय? आत्मा ध्यान करतोय असं काय होत नाही. आत्म्याचं ध्यान लागत नाही असं काय होत नाही. पर्सनॅलिटी सेल्फ तो हा प्रयत्न करतोय. त्याची जी आयडेंटिटी आहे ती आयडेंटिटी सध्या विथ बॉडी अशी आहे. ती त्याची आयडेंटिटी विथ द प्रिन्सिपल करायचा तो प्रयत्न करतोय. जरी त्याला कळलेलं असलं तरी त्या अनुभूतीने ते कळलेलं नाहीये, त्यामुळे तो अनुभूतीने ते करायचा प्रयत्न करतो. म्हणून त्याला शरण जा याचा अर्थ कुणाला तरी ते राजे लोक वगैरे पराभूत झाल्यानंतर शरण जातात वगैरे, तसला शरणचा प्रकार इथं काही नाही. शरण याचा अर्थ ती जी गोष्ट आहे की एकरूपतेची अनुभूती आपल्याला घ्यायची, त्याच्यासाठी अनुकूल असं वागणं सर्वतोपरी. ते मुख्य गोष्ट समजायची की मला तत्वाचा अनुभव घ्यायचा आहे. अगदी उद्या नाही घ्यायचा आहे, परंतु मला या जीवनामध्ये घ्यायचं आहे. मग त्या जीवनामध्ये अनुभव घ्यायचा आहे म्हटल्यानंतर मला त्याच्यासाठी अनुकूल अशा प्रकारचं वर्तन करायला लागतं. त्याच्यासाठी मला माझा थोडं स्वतःला मोल्ड करायला लागतं. माझे विकार जर का जास्ती तीव्र असतील तर ते थोडेसे कमी करायला लागतात. असू नयेत असं कसं सांगता येईल? विकार कुणाला नाहीत असं नाहीच होत, असतातच सगळ्यांना विकार. पण त्याला थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवता. मी भडकल्यानंतर वेगळाच माणूस होऊन जातो. असे खूप लोक होतात. तू एकटा असं नाही, असे बरेच लोक आहेत. ती काय फार मोठी ग्रेट गोष्ट आहे, अशातला भाग नाही.
त्यातनं तू काय असं काय फार मोठं राष्ट्रकार्य वगैरे करत असलास तर गोष्ट वेगळी. ठीक आहे, काय नाही, तू काय नाही, घरातल्या घरामध्ये आपटापटी करतो. बाकी काय होत नाही, हे काही राष्ट्रकार्य नाहीये. मग मी थोडस त्या गोष्टीला अनुकूल अशा प्रकारचं जीवन, त्या गोष्टीला अनुकूल अशा प्रकारचं वाचन म्हणजे अभ्यास, आणि त्या गोष्टीला अनुकूल अशा प्रकारची उपासना, असं जर का परफेक्टली केलं तर असं म्हणता येईल की मी शरण आहे. शरण आहे म्हणजे नुसतं मी शरण हो, मी शरण हो, मी शरण हो असं करून काही देखील ते शरण बिरण काय नसतं. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की दोघं मित्र असतात, तिघं मित्र असतात, आणि एक जण, एखादी बायको खूपच खाष्ट असते, तर दुसऱ्याला सांगत असतो एका मित्राला की शेवटी ती मला शरण आली. तर ते म्हणलं की शरण आली, हा म्हणला की कधी शक्यच नाही तुला शरण येणं. तो म्हणला अरे मी सांगतो शरण आली. तिने गुडघे टेकले, हात टेकले, डोकं खाली केलं. तर तो म्हणतो की काय रे, खरं आहे का हे? तो म्हणला हो हे खरं आहे. तिने गुडघे टेकले, हात टेकले, डोकं खाली केलं. त्यावेळेला हा पलंगाखाली लपला होता. आणि भित्र्या माणसं बाहेर आहे म्हणली. शरण याचा अर्थ बाह्यकृती नव्हे. शरणेचा अर्थ त्या जो आम्हाला काही उद्देश आहे, जे आम्हाला काही ध्येय आहे, त्याला अनुकूल अशा प्रकारचं जीवन घडवण्याचा मी प्रयत्न करणे, प्रामाणिक प्रयत्न करणे म्हणजे मग शरण. आणि त्यालाच करतो, इतर सगळ्या भानगडी सोडून दे. कारण की तुला एकंदर वेळ, एनर्जी या सगळ्या गोष्टी लिमिटेशन आहे. त्यावेळी तू 50 लोकांना शरण जात बसशील तू, तर त्यामुळे तुला एका ठिकाणी फोकस होणार नाही. रामकृष्ण असं म्हणत असत की 10 ठिकाणी 5-5 फूट खोदून पाणी लागत नाही, एकाच ठिकाणी 50 फूट खोदा म्हणजे पाणी लागेल. तसं कुठं लक्ष केंद्रित करायचं तर सेल्फवरती बास. कारण की फायनली मला आत्मज्ञान, आत्मस्वरूप या रूपाने जर का देव मायामध्ये आहे तर मला, आणि त्याचा अनुभव घ्यायची जर का मला इच्छा असेल तर, आणि याच्यामध्ये हार्म काहीच नाही आहे. दुसऱ्या कुणाला शरण जाण्याचा पण प्रश्न नाही. आम्ही कुणाला शरण जात नाही, नकाच जाऊ तुम्ही शरण कुणाला. लोक पण वाट पाहत नाहीत तुम्ही शरण येता का नाही ते वगैरे. लोक तुमच्याकडे लक्षच देत नाही, तुम्ही या काय पण करा. शरण जाणे याचा अर्थ या अनुभूतीच्या साठी सुयोग्य अशा प्रकारचं जीवन, स्वाध्याय आणि साधना हे कर. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. आणि मग तत्प्रसादात जसं जसं आत्मस्वरूपाशी चित्त संबंधित व्हायला लागेल, खरोखरीच 50 गोष्टी सोडूनच देतो. हे कर, ते कर, ते कर, ते कर. वेळ किती आहे तुला त्याच्यावरती ते अवलंबून आहे. कारण की प्रत्येकाला ऐहिक जीवन आहे, ते उभं करायचं आहे. त्याला शिक्षण घ्यायचं असेल, शिक्षण घ्यायचं आहे. त्याला कुठलाही बिझनेस उभा करायचा आहे, बिझनेस उभा करायचा आहे. जे काही करायचं त्याच्यामध्ये शेवटी ऐहिक काहीतरी असतंच प्रत्येकाला. ते करून परत लग्न वगैरे जर का झालेलं असेल तर ॲडजस्टमेंट्स, निरनिराळ्या प्रकारच्या नातेवाईकांची ॲडजस्टमेंट्स, अमकं करा, तमकं करा. यातनं वेळ मिळणार किती हो? त्यात जर आम्ही 50 ठिकाणी मन विखुरलेलं ठेवलं तर ते कुठंच फोकस होणार नाही. आणि सगळ्यात जवळची गोष्ट आपल्या कुठली असेल? सेल्फ. मग आत्मस्वरूपावरती लक्ष केंद्रित करणे, त्याच स्वरूपामध्ये ईश्वर आपल्यामध्ये आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. तत्प्रसादात जसं जसं माणूस सेल्फवरती राहायला शिकतो तसंच एक वेगळा आनंद त्याला प्राप्त होतो, चित्ताची प्रसन्नता प्राप्त होते. योगाच्यासाठी सुद्धा ती गोष्ट आवश्यक आहे.
प्रसन्न चित्त गगनी रिगता, गगनरूप होते सर्वता. त्या गगनाचा साक्षी मी ऐसे भावता, उन्मनावस्था प्राप्त होय. त्या अवस्थेची सहज स्थिती, शब्दे वर्णावी कवणे रीती, ज्याची त्यास येता प्रचिती, आनंद चित्ती न समाये. फार सुंदर वर्णन आपल्या लोकांनी केलेले. किती गोष्ट तुम्ही प्राप्त करून घेतल्यानंतर काय होईल हे सांगतायत. आम्ही काय करतो की त्याच्यासाठीचा प्रयत्न न करता ते वाङ्मय वाचतो, त्यावेळेला खुश होतो की असं असं होतं म्हणून. पण ते वाङ्मय वाचून खुश होऊन एका मर्यादेपर्यंत ट्रेलर पाहिल्यासारखं आहे. ॲक्च्युअल पिक्चर पहा ना, ट्रेलर पाहून किती दिवस समाधान मानणार आहे. म्हणून मला त्याच्यासाठी म्हणून थोडा थोडा स्वतःला अनुभव यायला पाहिजे. गोंदवलेकर महाराजांनी योगाची व्याख्या केली, स्वानंदात स्वस्थ राहावे. इतकी परफेक्ट व्याख्या की स्वचा आनंद असतो. आपण तो स्वचा आनंद मिळू देत नाही स्वतःला. आपण एक्स्ट्रोवर्ट राहिलो की स्वचा आनंद नाही राहायला लागतं, कारण की जगाचा व्यवहार करायचा म्हटल्यावर एक्स्ट्रोवर्ट राहायला लागतं. पण कुठेतरी इंट्रोव्हर्सी जर का असेल आणि ती जर विकसित करू शकला तर मग माणूस काही काळानंतर अशा अवस्थेला जाऊ शकतो की बाह्य व्यवहार करत असताना सुद्धा तो इंट्रोव्हर्ट आहे. इतक्या प्रमाणात नाही जमलं तरी काही काळ जमलं पाहिजे की ज्यामुळे मला थोड्या वेळपर्यंत शांतपणा तरी, आनंद जाऊन देत पलीकडचीच गोष्ट आहे. आणि आनंद ही गोष्ट खरं तर शांतीप्रधानच असते. लोकांना असं वाटतं की जॉय, रविवारी बागेत गेल्यानंतर ते खेळतात वगैरे, तसा जॉय, तसा जॉय नाहीये, शांतीप्रधान असतो. मग हा जो शांतीप्रधान आनंद आहे, हा आनंद थोडा वेळ तरी मी स्वतःला मिळू दिला पाहिजे. मग त्याच्यानंतर मला प्रसन्नता म्हणजे काय, प्रसाद या शब्दाचा अर्थ प्रसन्नता आहे. म्हणजे तशी शंकराचार्यांनी प्रसाद असतो प्रसन्नता अशी व्याख्या केली. तत् प्रसादात पराम शांती, परमशांती, स्थानम प्राप्तीसी शाश्वतम, शाश्वत असं स्थान तुला प्राप्त होईल. हे सगळं एका दिवसात होणार नाही, पण या दिशेने आम्हाला जायचं आहे हे लक्षात गेलं पाहिजे. सगळे व्यवहार करत असताना निर्दया आनंदांना सुद्धा आपण काही मुकत नाही आहोत की हे सगळं करताना सगळे आनंद घेतोच आहोत, घेणार आहोत. पण असं करताना एक इंटरनल मार्ग चालत राहिलं पाहिजे की जो आत्मतत्वाकडे जातो. आणि ही गोष्ट फोकस करण्याच्यासाठी भगवद्गीतेने हे जे विशेष श्लोक सांगितले ह्याच्यामध्ये ईश्वर सर्वभूतानां हा श्लोक, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, आणि त्याच्यानंतर पुढे मनमनाभव, आजचा आपण बघितलं तो मनमनाभव, त्याच्यानंतर सर्व धर्मान् परित्यज्य, हे सगळे महान श्लोक आहेत. एकच आपण बघितलं आत्ता की ईश्वर सर्वभूतानां आणि तत्पुरुष, त्याला तुम्ही शरण जा. पुढचा जो श्लोक आहे तो पुढच्या वेळेला बघू आपण. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं, स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.